चला मॅचच्या दिशेने आपण लगेचच जातोय. सध्या मॅच नवलाई जिंती मराठवाडी प्लस वाटोळे वॉरियर्स अशी मॅच सध्या तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय. सध्या मॅच बॅटिंग साठी मॅच सध्या चालू होते. वाटो वॉरियर्स टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. नवलाई जिंती मराठवाडी टीम पहिला चेंडू गणेश शिंदेसाठी चांगला चेंडू हाताला बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न गदी शरीरावरती आदळतोय हा चेंडू. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जरूर. गणेश शिंदेसाठी ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या चालू आहे येस लेग अंपायर स्वतःहून चेक करतात की हा वाईट आहे की नाही. इट्स लीगल बॉल. हा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. हा डॉट बॉल येईल. ऑलरेडी ते थोडस आपण पाहिलं गणेश शिंदे खाली पाकला खाली बसून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगल्या पद्धतीने राईज होऊन गेलाय. नाही इट्स लीगल बॉल. चांगली गोलंदाजी राहिले. गोलंदाजी करत असताना अजयची वाटोळी टीम हाई बैठा खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. लॉफ केलाय. मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. सिंगल धाव. वड थ्रो यार अप्रतिम फेकी. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. जिथे येईल डिक्लेअर मध्ये एक धाव. मेन अंपायर कॉल येतोय. आणखीन एक डिक्लेअर. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 3 ऑन अ स्कोर कार्ड. गणेश शिंदेला बऱ्यापैकी थांबवलं. अर्जुन दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 5 चेंडूची पहिली ओव्हर जी संपली आहे. त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 सुरुवात होईल. पहिल्या फेरीतली निलेश. त्यामुळे आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हर ही आपण पाहिलं तर 5 चेंडूची असेल. टीमची टोटल अगदी 3 या धावसंख्येवरती आहे. महेश दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय.
चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. गुड अंपायरिंग, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिला हा व्हाईट एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये आणखीन ऍड होते. वन बाउन्स म्हणून आता दंडित दिलं जात आहे, कारण की हा चेंडू खेळण्यायोग्य नव्हता. जागेवरती उभा होता, त्याच्यावरून अगदी हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. वॉटर बॉल, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन फक्त दिशा द्यावी लागली या चेंडूला. चांगली गोलंदाजी राहिली आपण पाहिली तर. महेशची देखील 5 धावा आतापर्यंत दिलेत. 5 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 सध्या चेंडू आपण पाहिले तर एकच झालेला आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू आहे यावेळी कव्हर मध्ये. एक सिंगल धाव. तोपर्यंत आपण पाहिलं डीप मधून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र ज्या पद्धतीने स्लाइड त्यानं घेतली आहे. पावसाळी रबर क्रिकेटमध्ये याच गोष्टी घडतात. तुम्हाला स्वतःचा तोल सावरावा लागतो, स्वतःला सावरावं लागतं. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली. सेकंड ओव्हर मध्ये आपण आहोत. लॉफ केलाय गणेश शिंदेच्या बॅट मधून, येईल 1 बाउन्स. अगदी 4 धावेसाठी निघून जाईल चौकार, कारण की टायमिंग थोडस जुळलं नव्हतं. बॅट स्विंग केली गणेश शिंदेनं, त्यानंतर एक चांगला मिडल झालं, चांगलं टायमिंग जुळलं, कनेक्शन चांगलं झालं. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 10-10 10 ऑन अ स्कोर कार्ड. या चौकारानं थोडीशी धावसंख्येला चकाकी आली आहे. हाही वेगवान टाकलाय, हाही वेगवान टाकलाय. गणेश शिंदेला थांबवलं आता. चौकारानंतर येणारा डॉट बॉल, डॉट नंतर आपण पाहिलं तर काही ना काहीतरी चुरस दोघांमध्ये चालू आहे. लॉफ केला जातोय. मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर निघून जाईल. डीप मध्ये कव्हर करेल अंतर. येतील 6 धावा. गणेश सुरेश शिंदे या संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा एक असा कोहिनूर ज्याच्याकडे पाहून बरेचसे खेळाडू घडले गेलेत. आणि तदनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ संपला. 5 चेंडूची एक प्रत्येक ओव्हर आहे आणि हे 5 चेंडू आता संपलेत. 5 चेंडूची ओव्हर. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16-16. पण हा नियम निलेश चांगला वाटतो. म्हणजे तुला 4 बॉलर भेटतात, एक ओव्हर मधला एक चेंडू कमी होतो, पण 4 बॉलर तुला भेटतात. कदाचित पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये देखील हा नियम तसाच चालू राहील. चला स्पीड अप घ्या प्लीज. ऑब्विसली टेनिसला देखील आपण हाच नियम आणणार आहोत. पहिल्या 4 ओव्हरच्या मॅच 5 चेंडूची ओव्हर आणि त्यानंतर 3 ओव्हरच्या मॅच 6 चेंडूची ओव्हर. चला टीम स्पीडअप घ्या प्लीज. गोलंदाजी करणारी टीम. गोलंदाज आता थोडासा शोधला जातोय, कोणत्या गोलंदाजाकडे आपण देऊयात गोलंदाजी, कारण की गणेश शिंदे आणि अर्जुन अजूनही मैदानामध्ये उभे आहेत. धावा बऱ्यापैकी थांबवलेत. आतापर्यंत वाटोळे वॉरियर्स टीमला यश आलंय ते फलंदाजांना थांबवण्यामध्ये. पण 10 चेंडू मध्ये एक षटकार आला, एक चौकार आलाय. माफी आहे तुला. 10 चेंडू मध्ये एक 6, माफी आहे तुला. रबर क्रिकेटला गोलंदाजाला 5 चेंडू मध्ये एक षटकार ही थोडंसं आपण पाहिलं तर रिलॅक्स आहे. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत वाटोळे टीम, वाटोळे वॉरियर्स टीमची. आकाशच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आहे. बराचसा वेळ घेतला जरूर की गोलंदाजी कोणाला द्यायची. 1 मिनिट, 1 ते 2 मिनिटं यूज केले गेले आणि या 1 मिनिटामध्ये जो निर्णय झाला की आकाशला आपण गोलंदाजीला पुढे आणूयात. शेवटच्या ओव्हरमध्ये एक गोलंदाज त्यांनी बाहेर ठेवला आणि आकाश म्हणलं की थोडासा गर चेंडू फिरवतो. कटर आहे आपा, हा कटर आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडू टर्न होतो आकाशचा आणि त्याच्यामध्ये आकाशला
खेळपट्टी सुकी भेटली पूर्णपणे, चेंडू सुका भेटलाय, ओला नाहीये चेंडू, खेळपट्टी सुकी. आणि रबर बॉल जेव्हा हातामध्ये बसतो त्याची साईज छोटी, पूर्णपणे चेंडू फिरवण्यामध्ये यश भेटतं ते गोलंदाजाला. आणि आता मजा येईल कारण की स्लीपला देखील खेळाडू उभा ठेवलाय. आता विकेट किपर ऑलरेडी क्लोज आहे. स्लीपला खेळाडू अर्जुन लेफ्ट हँडेड पाटण टेनिस क्रिकेटचा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये ही गोलंदाजी कशी राहते. अर्जुन आणि गणेश ही पेअर मैदानामध्ये सध्या खेळते. सोडून दिला चेंडू, हाही चांगला हाताला जातो. अंपायर सांगतील चांगला नाही, थोडा बाहेर होता. व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव जाते जरूर. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 17 या धावसंख्येवरती 17. येस, एकच चेंडू झालाय, वाईड एकच आहे. हा शफल आहे, शफल रूल आहे, तो यूज केलाय सगळ्या अंपायर्सना. येस, थँक्यू. तो यूज केलाय रूल शफलचा देखील. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे ते वैसे 17 ऑन अ स्कोर कार्ड. येस, वाईड लिहिलेला आहे, थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच ऑन. पुन्हा विकेट किपरला पाहताय, क्लोज स्लीप आहे. अर्जुन साठी क्षेत्ररक्षण सजवलंय. गती परिवर्तन, गती परिवर्तन, नन्ना मुन्ना जादूगर फसवतं या नन्ना मुन्ना जादूगरनं. छोटा पॅकेज बोलतात ना, तोच धमाका घेऊन आला. कारण की हे गोलंदाज आपण पाहिले तर ओळखले जातात कटर. टेनिस क्रिकेटलाही चांगली गोलंदाजी आकाशची राहते. आणि त्यानंतर आपण पाहिले तर तब्बल 2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. एक वाईड जरूर आला, त्यामध्ये एक सिंगल धाव आली आहे गणेश शिंदेच्या समोर. कारण की डावखुरा फलंदाज लेफ्ट हँडेड राईट हँडेड हे कॉम्बिनेशन आहे. त्या कॉम्बिनेशन मध्ये गोलंदाजीची लेंथ कशी राहते, टप्पा कसा राहतो हेही बघायचंय. बॅकफुटला जातोय पंच फटका. गणेश शिंदे या जाळ्यामध्ये अडकलाय आकाशच्या. व्हॉट अ बॉल. कारण की पूर्णपणे हा चेंडू स्लोअर वन होता. गणेश शिंदेला ताकद लावावी लागली आणि तोपर्यंत कॅच गॅदर केली खेळाडू लॉंगॉनच्या. अजयनं ही कॅच पकडली. अप्रतिम कॅच. कारण की अजयला माहिती होतं ही कॅच कोणाची आहे, गणेश शिंदेची. एक असा खेळाडू जो मैदानामध्ये थांबल्यानंतर धावा करण्यासाठी ओळखला जातो. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. चेंडू झाले तब्बल 3, बाकी 2. 18 धावा. बाबूराव पाटील दाखल झाल्या मैदानामध्ये. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये बाबूराव पाटील. चांगला खेळ पीटीपीएल मध्ये, पीएमपीएल मध्ये, मान्सून ब्लास्ट मध्ये या खेळाडूचा राहिला आपल्या गावासाठी. नवलाई स्पोर्ट जिंतीसाठी एक चांगला खेळ त्याचा राहिला आणि आज 2 गाव 1 मध्ये दाखल झाला. बॅकफुटला इथेही फसवलंय, इथेही फसवलंय. ही जी फिरकीची गोलंदाजी आहे, कट गोलंदाजी आहे, तो फलंदाजांना थया थया नाचवतोय पूर्णपणे जाग्यावरती. नन्ना मुन्ना जादूगर. त्याच्या बोटांमध्ये जादू आहे, त्याच्या गोलंदाजीमध्ये जादू आहे. बॅकफुटला पुन्हा फसवलं. विकेट किपर क्लोज आहे. बाबूराव पाटीलला कोणतीही संधी दिली नाही. अप्रतिम गोलंदाजी. आवडले म्हणून टाळ्या वाजतायत या आकाशसाठी. ज्याला गोलंदाजी आवडली त्याने कौतुक केलं आकाशचं. कारण की हे प्रेक्षकांना सांगावं लागलं नाहीये. टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी. जशी आकाशचा हाही चेंडू डॉट आला, 2 चेंडू 2 डॉट काढले त्याने. त्यानंतर मात्र कौतुक त्याचं मन भरून केलं. एक वाईट बॉल आणि फक्त एक सिंगल धाव त्यानं दिली आहे. म्हणजे 22ची धाव आहे. म्हणजे त्याचा बॅटीनं संपर्क जो चेंडू झाला तिथे कॅच पकडली. अदरवाईज बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क करून दिला नाहीये. 3 षटकांची अखेरीस धावसंख्या आहे 18.
वाटोळे वॉरियर्स ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक आहे, नवलाई जिंती आणि मराठवाडी या टीमला त्यांनी थांबवलंय. सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक 11 विपक्ष सहारा चाळकेवाडी. टीम सज्ज रहा, यानंतर तुमची मॅच आहे. सर्वे 11 सर्वे कडवे बुद्रुक 11 विपक्ष सहारा चाळकेवाडी अशी मॅच आहे. यानंतर 18 धावा 18. नवनाथ दाखल झालाय गोलंदाजीसाठी. बॅकफुटला फटका चांगला आहे, अर्जुनच्या बॅट मधून येतोय जरूर, मात्र जाईल फक्त एका धावेसाठी. चांगला पिक केला होता अर्जुन. शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हर मधल्या 4 चेंडूवरती अर्जुन कुठे ना कुठेतरी हात खोलण्याचा प्रयत्न करेल जरूर. डावखुऱ्या हाताचा सातारा स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीचा ओनर आहे, सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. हाही फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न राहिला. विकेट किपर आपण पाहिलं, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. कॅच अटेम्प्ट, व्हॉट अ कॅच ऑफ प्रतिम. नवनाथ नाही कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. पॅडी दाखल होतोय. पॅडी दाखल होतोय. पॅडी एवढे दिवस खऱ्या अर्थानं नव्हता क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं थोडासा शांत होता. नवीन इनिंगला सुरू केल्यापासून थोडंसं क्रिकेट पासून दूर राहिला आणि आज भरपूर दिवसानंतर तो मैदानामध्ये खेळताना दिसतोय. 19 धावा. नवीन इनिंग आहे म्हणजे काय नक्की? टीमची टोटल 19 धावा हवेत टीमला. बाबुराव पाटील एकाच 2 मोठे 6 मारतोय. टीम साठी धावा, पण बॉलिंग अटॅक आहे. अप्रतिम फटका डाऊन दी ग्राउंड. एक सिंगल धाव. बाबुराव पाटील स्ट्राइक्स वर सोडेल का, दुसरी धाव घेईल का? बाबुरावने नकार दिलाय आणि महत्वाचं आहे बाबुराव पाटील स्ट्राइकला थांबला. आता खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की चेंडू राहिलेत फक्त 2 भाऊ. 2 मध्ये 10 ते 6 धावा बनणं गरजेचं, कारण की संघाची धाव संख्या 20 वरती आहे. बाबुराव पाटील ऑन स्ट्राइक. बॉलिंग अटॅक खूप महत्वाचा आहे दोन्ही टीम कडे, म्हणजे मराठवाडी आणि नवलाई जिंतीकडे पण बॉलिंग अटॅक आहे. पण टार्गेट किती असेल? सोडून दिलाय. धावा भेटतायत, धावा भेटतायत. बाबुराव पाटील बोलेल येऊ देत. नो बॉल +1. नो +1. इसमें तेरा घाटा. आहा, मेरा कुछ नहीं जाता. आणि आज धावा हव्यात टीमला, की आता येणारे जे चेंडू आहेत 2 तिथे रिस्क घ्यावीच लागणार. फ्री हिटचा चेंडू उचलला, लॉफ केलाय. डीपेस्टा कव्हर रिजन. फ्री हिटचा चेंडू. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी ही प्रयत्न केला. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केलेत. शेवटचा 1 चेंडू आता बाकी आहे. चोवीस धावा 24. सोडून दिला. हाही चेंडू आपण पाहिलं, खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. फसेल इथे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा धाव तर भेटतीये. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. नवीन फलंदाजाला जावं लागेल. बाबुराव पाटील मागे येतोय. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. निखिल दाखल झाला. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू. वाटोळे वॉरियर्सने आपली बॉलिंग अटॅक दाखवली आज पूर्णपणे. ते पण बलाढ्य संघासमोर जी बॉलिंग अटॅक आहे, दाद द्यावी लागेल आज वाटोळे टीमची. एक्स्ट्रा बाउन्स करण्याचा प्रयत्न, जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न.
व्हाईट बॉल. कारण की हा जो चेंडू आहे तो डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये, सॅक्रिफाईस तुम्ही करू शकत नाही. व्हाईट बॉल. त्यानंतर पुन्हा शेवटचा चेंडू. हाही सोडून दिला जातोय, मात्र यावेळी देखील अंपायर कडे पाहत आणखीन एक व्हाईट बॉल. बहु निलेश, तब्बल 3 वाईड आलेत. एक चेंडू टाकण्यासाठी 3 धावा दिलेत. कौतुक गोलंदाजांचं करत होतो, मात्र धावा आलेत एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या 27. चांगली धावसंख्या. मोठा फटका येतोय तर टार्गेट पूर्ण होतंय. जी मॅजिकल फिगर, फायटिंग फिगर बोलतो ते टार्गेट टीमचं असतं. प्रत्येक टीम एक मॅजिकल फिगर घेऊन चालते. गती परिवर्तन पायावरती टाकला. अप्रतिम चेंडू. व्हॉट अ बॉल. डिक्लेअर धाव आहे. अंपायरनं दिलेला आहे डिक्लेअर. सो ही डिक्लेअर धाव टीमची टोटल जाऊन पोहोचते 28 आणि 29 धावेचं आव्हान आहे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन सनी कदम या सर्वे 11, सर्वे कडवे बुद्रुक 11, विपक्ष सहारा चाळकेवाडी. कॅप्टन या आकाश. दोन्ही कॅप्टन आपण या. या टॉस साठी कॅप्टन आबा. आज नितीन पन्हाळे इन ऍक्शन दिसेल तुम्हाला. निलेश देखील आहे आज. आशिष दादा, तुझ्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो. आशिष दादा. आशिष दादा पाटील बासुलीचा खेळाडू होता. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. घेऊया टॉस. कॉल कोणाचा असेल. सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी टीमचा कॉल. छापा कॉल जरूर आहे. टॉस जिंकलाय. सहारा स्पोर्ट्स वॉन दी टॉस. मी सांगतो तुम्ही गोलंदाजी घ्या. थँक्यू. सहारा स्पोर्ट्स टॉस जिंकले. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 29 धावेचं टार्गेट आहे वाटोळे वॉरियर्स या टीमला. 29.
चला स्पीडअप घ्या टीम प्लीज, अजून भरपूर मॅचेस आहेत भाऊ. नवलाई जिंती मराठवाडी टीम कडे बॉलिंग अटॅक जबरदस्त, जिथे आपण पाहिलं गणेश शिंदे पासून अगदी पॅडी पर्यंत ही बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे. बाबूराव पाटील एक बॉलिंग अटॅक मध्ये आहे. जय मॅचच्या दिशेनं 29 रन्स टू विन वाटोळ वॉरियर्स या टीमला. नवनासाठी चेंडू, पहिला चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने अगदी डोळ्यांच्या समोरून हा चेंडू, परफ्यूम बॉल आहे हा, की नवनाथ ज्या पद्धतीने फिरला भावा, तुमच्या डोळ्याच्या बरोबर समोरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहताय तुम्ही. इट्स अ वाईट बॉल, वन बाउन्स म्हणून देखील दंडित केलं जात आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे मात्र जरूर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी अजय नकार देतोय. एक सिंगल धाव. अजयचाही खेळ कालच्या दिवसामध्ये पाटण वॉरियर्स टीम साठी विजयपूर्व खेळ राहिला. एक विजय त्यांना आपल्या संघाला मिळवून दिला पाटण वॉरियर्स टीमला. अशक्य असा खेळ त्यानं केला आणि विजय मिळवून देणारा हा खेळाडू आज आपल्या दोन गावा एक टीम साठी खेळतोय. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. वेगान हाताला ओ हो हो हो, भन्नाट वेग, भन्नाट वेग. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी, तोपर्यंत गणेश शिंदे ही पहा धडपड. गणेश शिंदे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मॅच मध्ये खेळतो, 100% एफर्ट्स असतात, टीम डेडिकेशन असतं, तो देण्याचा प्रयत्न करतो जरूर. बरेचसे खेळाडू आहेत जे सातत्याने टीम साठी डेडिकेशन देत असतात, पूर्णपणे आपलं 100-101% देण्याचा प्रयत्न करतात. तीच धडपड आता आपण पाहिली, भन्नाट वेगानं टाकलेली गोलंदाजी. पंच करण्याचा प्रयत्न, त्याचा कॉल दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर दाखल होतोय, मात्र लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानत असताना 3 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ झालाय, 1 टू गो. एक शेवटचा चेंडू आता मात्र बाकी आहे. बॅकफुटला पंच केलाय, कॅचचा कॉल दिलाय, तोपर्यंत विकेट कीपर ही पाहत आहे अर्जुनला. डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव, एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला, 4 धावा आहेत. ज्या पद्धतीने विकेट कीपर पर्यंत चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, 4 धावांनी. गणेश शिंदेची फिटनेस पाहिली, बरेच खेळाडूची फिटनेस सातत्याने चर्चेत असते. गणेश शिंदे बघा, बाबूराव पाटीलची फिटनेस, या सगळ्या गोष्टी असतात, फिटनेस ठेवावी लागते. ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस 4 धावा. जी टीम मीटिंग चालू आहे ती गोलंदाजी कशी द्यायची, कारण की बॉलिंग अटॅक आहे, पण कोणता गोलंदाज कधी बाहेर काढायचा, हुकुमचा एक्का कधी बाहेर काढायचा, तुरुपचा एक्का कधी बाहेर काढायचा, ही चर्चा सध्या चालू आहे. अर्जुनला सध्या मात्र बाहेर काढलंय गोलंदाजीसाठी. डावखुऱ्या हाताचा आणखीन एक वेगवान कटक गोलंदाज.
धावा फक्त आपण पाहिलं 4. अप्रतिम फटका लॉफ्ट केला अजयच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र निघून जातोय षटकार. हाई ड्राईव्ह केला खेळाडू आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल धावी ते मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धाव दुहेरीचा प्रयत्न नाहीये कोणताही. टीमची टोटल आपण पाहतोय अगदी 13 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पंच करण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. वॉट अ ड्राईव्ह यार, वॉट अ ड्राईव्ह. चाबूक फटका होता, पूर्णपणे चाबूक फिरवला. ड्राईव्ह डीप पॉइंटला 4 धावा. जो गॅप शोधून काढला अजय यासाठी चर्चेत असतो. 1 to go. वन टू गो. चांगला चेंडू हाताला जातोय. हाही ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ संपला. येणारे तब्बल 10 चेंडू आणि 12 धावेची गरज. आज शनिवारचा दिवस आहे. आज प्रत्येक टीम आपण पाहिली तर एक्स्ट्रा खेळाडू घेऊन खेळते. पण काही खेळाडू जीन्स घालून खेळत असतात, मात्र ते त्या टीमचे असतील तर आपण पॅनल्टी नक्की देतो. एक्स्ट्रा खेळाडूंना आपण पॅनल्टी देत नाही, कारण की मुलं जे आहेत ती शॉर्ट असतात, कमी असतात. प्लेइंग 11 टीम मधले ते असतील, त्या संघाचे असतील तर आपण पॅनल्टी जरूर देतो. येणारे 10 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर 12 धावेची गरज आहे. 10-12. डिक्लेअर मध्ये अगदी 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे जाते. आणि या पावसामुळे आता गोलंदाजी अटॅक करणारी टीम आहे, त्यांना थोडीशी मदत होऊ शकते. फलंदाजाला आपण पाहिलं तर थोडासा प्रयत्न करावा लागेल. ज्या पद्धतीने पावसाच्या या धारा आहेत, खेळ बदलू शकतो. जसं वातावरण बदललंय तसा खेळ थोडा बदलू शकतो. की पूर्णपणे वातावरण चेंज झालं. पूर्ण शांतता होती, वादळ आलं, पाऊस चालू झाला, तोही थांबला. हे चेंज होते वातावरण, मॅच चेंज होणार याच्यामुळे. पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉल. सोमा गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी
19 या धावसंख्येवरती 19. आणखीन वेगानं वड बॉल आणि हा चेंडू यष्ट्यांना स्पर्श करून गेलाय. भन्नाट वेगानं टाकला हा चेंडू. सोमा याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पाटण वॉरियर्स मध्ये देखील सोमाची आपण एंट्री होताना पाहिली. संधी भेटली त्यांना, याच गोलंदाजीमुळे संधी भेटली. मॅच कधी इकडे तिकडे आहे. 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये असताना सध्या 19 धावा आहे स्कोर कार्ड वरती. म्हणजे अजूनही 10 धावेची गरज आहे. जेमतेम चेंडू आपण पाहिले तर 2 झालेले आहेत. 8 चेंडू 10 धावा असं समीकरण सध्या तुम्ही बघू शकता. मॅच ऑन आहे अजूनही. आणि हे पावसाचं असंच असतं. तुम्ही जेव्हा छत्री घेऊन बाहेर निघत नाही तेव्हा पाऊस पडतो, छत्री खोलता तेव्हा पाऊस जातो. भागवत बागलच्या बाबतीत तेच झालं. पाऊस होता, पावसानंतर ऊन आलं, उन्हानंतर पुन्हा ढग येईल. काही बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नाही होता, ते हेच आहे. यॉर्कर भन्नाट. सोमा आहे. सोमा म्हणजे जिंती एक्सप्रेस, सोमा म्हणजे पाटण एक्सप्रेस. डिक्लेअर मध्ये 1 धाव. टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे. 11 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. माफ करा, 20 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. 20. वाटोय टीम या मॅच मध्ये 2 हात करते, एक झुंज लढते. मी म्हणेल शेवटपर्यंत प्रयत्न करते. 29 धावेचं टार्गेट. बॉलिंग अटॅक एका बाजूला नवलाई स्पोर्ट जिंती मराठवाडी टीम कडे असताना या बॉलिंग अटॅकच्या विरोधामध्ये सिंगल डबल्स या धावा गोळा करून मॅच बनवण्याचा प्रयत्न. की महेश आणि अजय दोन्ही पेअर मैदानामध्ये. अजय आपण पाहिलं तर एका बाजूने अजयने चांगला परफॉर्मन्स दाखवला. षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आले. त्यानंतर आपण पाहिलं तर महेश दुसऱ्या बाजूने जागा सांभाळतोय. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. सोमा यासाठी ओळखला जातो. वेगवान गोलंदाजी सोमाची, अचूकता आहे त्याच्यामध्ये, भन्नाट वेग आहे, हाईट फॅक्टर आहे त्याच्याकडे. आणि या हाईट फॅक्टरच्या मुळे येणारे ते जे चेंडू आहेत ते अगदी 6 फुटावरून खाली तोफ खाण्यासारखे येतात. एखाद्या तोफेतून गोळा निघावा तसा सोमाच्या हातातून हा चेंडू निघतो. 6 चेंडू 9 धावेची गरज. समीकरण सजवलंय. 6 चेंडू 9. सहा चेंडून तब्बल 9 धावेची गरज. एक चेंडू हा महत्वाचा आहे. क्षेत्रक्षणही बदलतोय, क्षेत्रक्षणही सजवतोय. श्रीकांत दाखल झाला. जबाबदारी वाटोळ वॉरियर्स टीमची श्रीकांतच्या खांद्यावरती. नाही, जबाबदारी पेलावं लागेल. आयुष्यामध्ये प्रत्येक जबाबदारी घेण्यासाठी तुमचे खांदे मजबूत असणं ही गरजेचं आहे. ती मैदानातली जबाबदारी असो. 6 चेंडू 9 धावेची गरज. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूनं. कारण की बॉलिंग अटॅक कसा राहतोय, फलंदाजी सिंगल डबल्स, एकेरी दुहेरी या कशा राहतात, या सगळ्या गोष्टी मॅच मध्ये डिपेंड आहेत. वड बॉल अप्रतिम, एकेरी धाव. डिक्लेअर मध्ये 5 चेंडू आता तब्बल 8 धावेची गरज. 5 चेंडू 8. आणि एक पर्याय आहे आता. बाबूराव पाटील गोलंदाजीसाठी दाखल होऊ शकतो. बाबूराव पाटीलला गोलंदाजीसाठी आणू शकतात. येणारी तब्बल 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. 5-8 हे समीकरण आहे सध्या मॅच मध्ये.
एका बाजूने वाटोळ वॉरियर्सने मॅच अजिबात सोडली नाहीये, दुसऱ्या बाजूने नवलाई जिंती मराठवाडी मॅच सोडण्यासाठी तयार नाहीये, कोणालाही मॅच सोडायची नाहीये. आम्ही जिंकण्यासाठी जन्मलो आणि जिंकणंच आम्हाला माहिती. हरणं काय असतात ती जंगलात राहतात. आम्हाला हवाय विजय. पहिला चेंडू गती परिवर्तन निसटला विकेट कीपर कडून. एक येईल धाव. आता 4 चेंडू 7. एक धाव महत्वाची. गती परिवर्तन अजय स्ट्राईकला आहे. संपूर्ण वाटोळे वॉरियर्स टीम अजय कडून अपेक्षा करतीये. तर दुसऱ्या बाजूला नवलाई जिंती मराठवाडी या दोन्ही संघ आपण पाहिले तर बाबूराव पाटील कडून अपेक्षा करते. अपेक्षा प्रत्येकाची असते. पूर्ण ज्याची सोचे तो 100% मेहनत करतो. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कोणाची अपेक्षा पूर्ण होईल हेही आम्हाला बघायचंय. गती परिवर्तन फटका अप्रतिम आहे. हा ट्रेंड मार्क आहे. अजय काहीतरी खास आहे. अजयचा फटका ट्रेंड मार्किंग फटका आहे. वॉर्ड स्ट्रोक. आता फक्त विजयासाठी एका धावेची गरज. एक धाव आता हवे विजयासाठी. अपकट एक धाव हवे विजयासाठी. अजयच्या बॅट मधून आला. कालही अजय असाच मैदानामध्ये आला. पाटण वॉरियर्स संघ जो अडचणीमध्ये होता तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं काल जिंकून घेतलं सारं. आणि आज असाच अजय आला, त्यानं पाहिलं, तो थांबला आणि त्यानं जिंकून घ्यायला केली आहे सुरुवात. 3 चेंडू तब्बल आता एका धावेची गरज. 3-1 हे समीकरण या मॅच मध्ये. सुरेख फटका. विजयी धमाका दिलाय. अजयच्या बॅट मधून येतोय आणखीन एक. आणि या अजयला काल अजय मैदानामध्ये होता तेव्हा अजयला प्रत्येक जण विचारत होता, अहो कुठून, अहो कुठून. तेव्हा अजयनं सांगितलं वाटोळे गावातून, वाटोळे वॉरियर्स मधून. अप्रतिम बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये आणखीन एक चमकलेला हिरा म्हणजे वाटोळे गावचा हा अजय आहे. आणि आजही तो चमकलाय. चमकणे